नमस्कार. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलवरती. आज आपल्याकडे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, ते म्हणजे प्रार्थना करा चमत्कार घडतील, हे डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेलं. या पुस्तकामध्ये आपण प्रार्थना कशी करावी म्हणजेच अफर्मेशन्सद्वारे आणि खूप चांगल्या अशा सुसंवादाद्वारे आपण आपल्या अंतर्मनापर्यंत कसं पोचावं आणि आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आपल्याला येत आहेत त्यावरती मात कशी मिळवावी हे प्रभावीपणे सांगितलं आहे. या पुस्तकामध्ये ज्या ज्या व्यक्तींच्या प्रार्थना दिल्या आहेत किंवा त्यांचे जे अनुभव दिलेले आहेत ते खरेखुरे अनुभव आहेत की ते त्यांनी स्वतः अनुभवले आहेत आणि मग लेखकांनी या पुस्तकामध्ये ते नमूद केलेले आहेत. तर आजचा यामधला एक विषय आपण बघूयात. एक चॅप्टर यामधला असा आहे की तुमचे आयुष्य नियंत्रित करून त्यावर प्रभुत्व कसे मिळवाल, या संदर्भात हा एक चॅप्टर याच्यामध्ये दिलेला आहे. तर त्यामध्ये आपल्यासाठी काय लर्निंग लेसन्स आहेत ते आपण पाहूयात. याचा अवलंब आपल्या आयुष्यात कसा करता येईल ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात. तेव्हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सुद्धा या व्हिडिओचा तुमच्या आयुष्यासाठी नक्कीच काहीतरी फायदा होईल. तर या पुस्तकामध्ये आणि या चॅप्टरमध्ये लेखक म्हणतात की त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यामधून अशी पत्र येत होती आणि त्यामध्ये लोक त्यांना कळवत होती की आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या नशिबामध्ये अनेक चढ उतार चाललेले आहेत. आम्ही काही उपाय करतो आणि काही दिवस सगळं काही सुरळीत चालू असतं, पण काही दिवस गेल्यानंतर परत सगळं बॅक टू नॉर्मल येतं. परत आम्ही आहे त्याच स्थितीमध्ये येतो आणि मग परत एकदा स्वतःला मोटिवेट करण्यामध्ये त्या सगळ्या आपल्या अफर्मेशन्सवरती, प्रार्थनेवरती किंवा त्या नशिबावरती, त्या दैवावरती, स्वतःवरती श्रद्धा ठेवून परत पुढे वाटचाल करण्यामध्ये आम्हाला खूप ऊर्जा आम्हाला लावावी लागते किंवा आम्हाला तेवढं मोटिवेशनच मिळत नाही. मग अशा चढ उतारांना आयुष्यातल्या आम्ही कसं तोंड द्यावं अशी अनेक पत्र त्यांना येत होती. तर त्यांनी दिलंय की एकाने पत्राद्वारे त्यांना कळवलं होतं की बऱ्याच महिन्यांपर्यंत माझं खूप छान चाललेलं असतं, तब्येत सुद्धा अगदी छान असते, अर्थार्जन उत्तम होत असतं, पण नंतर मात्र अचानक मला काहीतरी आजार होतो, काहीतरी बरं नाहीये असं होतं किंवा एकाएकी काहीतरी मोठी घटना घडते आयुष्यामध्ये किंवा मग काही आर्थिक फटका मला बसतो आणि मग लोक मला म्हणतात की कधी कधी मी खूप आनंदी, उत्साही, चैतन्यपूर्ण असा असतो, तर कधी कधी अचानक मी अतिशय उदासीनतेकडे झुकलेला असतो, म्हणजे डिप्रेशनमध्ये मी गेलेला असतो. तर कधीतरी उत्साही आणि कधीतरी अगदी डिप्रेस असे चढ उतार मला माझ्या आयुष्यामध्ये दिसायला मिळतंय. तर हे असं का बरं होतं हे मला कळत नाहीये. तर अशा अर्थाचं एक पत्र त्यांना मिळालं होतं. पुढे जाऊन लेखक म्हणतात की नुकतीच मी एका व्यावसायिक संचालकाची मुलाखत घेतली. काही महिन्यांपूर्वी त्याच्याच भाषेत सांगायचं म्हणजे त्याने यशाचं शिखर गाठलं होतं आणि नंतर त्याच्याच शब्दात सांगायचं म्हणजे त्याच्यावरती अगदी संकटाचं छप्परच कोसळलं. त्याने आपलं घर गमावलं, त्याची पत्नी त्याला सोडून गेली, याशिवाय अनेक ठिकाणाहून त्याला धोका झाला. त्याच्या मित्रांनी किंवा त्याच्या बिझनेसमधल्या पार्टनर्सनी त्याला दगा दिला आणि अशा प्रकारे त्याचा बिझनेस डबघाईला आला. सगळीकडून त्याला संकटांनी घेरलं आणि तो औदासीनतेच्या छायेमध्ये गेला. प्रचंड नुकसान त्याचं झालं. मग तो बिझनेसमन, तो व्यावसायिक डॉक्टर जोसेफ मर्फी यांना विचारत होता की आर्थिक दृष्ट्या मी इतक्या वरपर्यंत का पोहोचलो आणि त्यानंतर एकाएकी खाली का पडलो, माझ्याकडून अशा कोणत्या चुका घडत आहेत आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या या सगळ्या चढ उतारांवरती मी कसं नियंत्रण ठेवू, हा त्याचा प्रश्न होता. तर बघा मित्रांनो, हाच प्रश्न आपला सुद्धा बऱ्याचदा असतो. आपण अनेक गोष्टींचा अवलंब करतो, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतो, अफर्मेशन्स वापरतो, ध्यान करतो किंवा जो काही तोडगा सांगेल, उपाय सांगेल तो आपण करून बघत असतो. काही काळ छान जातो आणि नंतर परत एकदा आपल्या मनामध्ये औदासीन्य येतं आणि आपल्याला वाटायला लागतं की कशाचाच काही उपयोग नाही. मग आपण परत दुसरे उपाय शोधायला जातो आणि या सगळ्यामध्ये आपला खूप बहुमूल्य असा वेळ खर्ची पडतो आणि मनस्वास्थ्य सुद्धा
बिघडतं, त्याद्वारे शरीर स्वास्थ्य बिघडतं. तर असा प्रश्न आपला सुद्धा आहे का? आणि आपला असेल तर आता ह्याच्या पुढचा भाग आपल्यासाठीच आहे ते. या बिझनेसमनला डॉक्टर जोसेफ मर्फींनी आयुष्यातील चढ उतारांवरती नियंत्रण ठेवायला कसं शिकवलं ते आता आपण पाहूयात. तर नशीब आणि आरोग्यातील चढ उतारांच्या झोक्यांपासून या अधिकाऱ्याला मुक्त होऊन समतोल आयुष्य जगण्याची इच्छा होती. मी त्याला समजावून सांगितलं की दररोज कामासाठी बाहेर जाताना तो आपली गाडी जशी चालवतो अगदी त्याच प्रकारे तो आपल्या आयुष्याला वळण देऊ शकतो. जेव्हा तुम्हाला ग्रीन सिग्नल दिसतो तेव्हा तुम्ही पुढे जाता, तेव्हा स्पीड ब्रेकर्सवरून तुम्ही पाऊल बाजूला करता आणि गती वाढवणाऱ्या तुमच्या ॲक्सिलरेटरवरती पाय ठेवता. तसंच जेव्हा तुम्हाला रेड सिग्नल दिसतो तेव्हा तुम्ही थांबता आणि हे सगळे रहदारीचे नियम पाळून दैवी योजनेनुसार इच्छित स्थळी पोचता. थोडक्यात काय तर जेव्हा आपण गाडी चालवत असतो त्यावेळेला आपण रहदारीचे वाहतुकीचे सगळे नियम पाळतो आणि ते पाळून आपण आपल्या इच्छित स्थळी पोचतो. मी त्याला पुढे सांगितलेली सत्य वचने श्रद्धापूर्वक उच्चारण्याचे आध्यात्मिक सूत्र सांगितले आणि दररोज गाडीत बसण्यापूर्वी, दुपारच्या जेवणानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मी ती वाक्य म्हणजेच ती प्रार्थना त्याला उच्चारायला सांगितली. अतिशय श्रद्धेने त्याला ती प्रार्थना मी म्हणायला सांगितली की ज्याद्वारे त्याला आयुष्यातील चढ उतारांना तोंड देण्याचं बळ प्राप्त होणार होतं. ती प्रार्थना अशी होती की मला ठाऊक आहे की माझ्या विचारांना आणि कल्पनासृष्टीला मी वळण लावू शकतो. माझ्यावर माझा ताबा आहे आणि माझी इच्छा असेल तेथेच माझे विचार केंद्रित व्हावे असा आदेश मी देऊ शकतो. दैवी शक्तीची उपस्थिती माझ्यामध्ये आहे हे मला माहीत आहे आणि त्याचे पुनरुज्जीवन मी आता करीत आहे. माझ्या हाकेला ती शक्ती अनुकूल प्रतिसाद देत आहे. माझे मन हे खरोखरी परमेश्वराचेच मन आहे. दैवी समज आणि दैवी प्रज्ञा माझ्यामधूनच प्रत्ययास येते. माझा मेंदू हा सजगतेने, शहाणपणाने आणि आध्यात्मिक भूमिकेतून विचार करण्याच्या माझ्या क्षमतेचा द्योतक आहे. मी नेहमीच संतुलित, स्थिरचित्त आणि शांत असतो. परमेश्वरी इच्छा आणि कल्पनाच माझ्या मनावरती राज्य करत असतात. माझ्या मनावर त्यांचीच हुकूमत असते. माझी मनस्थिती, आरोग्य आणि संपत्ती यांच्यातील पराकोटीच्या चढ उताराला आता मी बळी जात नाही. माझे विचार आणि माझी भाषा नेहमीच विधायक आणि सर्जनशील असते. मी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा माझे शब्द हे चैतन्य, प्रेम आणि सद्भावनांनी भरलेले असतात. त्यामुळेच मी ठामपणे उच्चारलेली वचने, विचार आणि शब्द हे निर्मितीक्षम असतात. दैवी प्रज्ञाच माझ्यामधून काम करते आणि मला जे कळणे आवश्यक आहे त्याचा उलगडा करते आणि मग मी शांत आणि निवांत होतो. दैवी मार्गदर्शन मला सदैव मिळत असते. ही प्रार्थना नियमितपणे आणि पद्धतशीरपणे म्हणण्याची सवय त्या अधिकाऱ्याने स्वतःला लावून घेतली. परिणामी हळूहळू त्याचे मन सुसंवादी, निरामय, शांत, गंभीर आणि समतोल राखण्यात त्याला यश मिळाले. त्याने प्रथम वर्णन केलेले नशिबाचे चढउतार आता त्याच्या वाट्याला येत नाहीत. आता तो शांततापूर्ण, संतुलित आणि सर्जनशील जीवन जगत आहे. त्यांनी दिलंय की बायबलमध्ये एक वचन आहे की प्रभो, ज्याचे मन तुझ्यावर जडले आहे त्याला तू अखंड शांतीचे वरदान देशील, कारण त्याचा तुझ्यावरती विश्वास आहे. तर पहा मित्रांनो, ही प्रार्थना म्हणजे एक प्रतीक आहे किंवा एक द्योतक आहे. यामधून आपल्यासाठीचा संदेश काय मिळतो तर आयुष्यामध्ये चढ उतार हे येणारच, पण आपण जर आपल्या मनाने शांत असू, खंबीर असू, आपल्यामध्ये ती चैतन्य शक्ती सदैव प्रवाहित असेल तर या चढ उतारांचा आपल्याला काहीच वाटणार नाही. आपण ते ॲक्सेप्ट करून जाऊ. जसं की आपण या गाडीचा प्रवास करत आहोत, जसं इथं पण एक्झाम्पल दिलंय की तुम्ही जेव्हा गाडीने प्रवास करता तेव्हा त्या रस्त्यावरती कधी तुम्हाला सपाट रस्ता लागतो, कधी खाचखळग्यांनी भरलेला रस्ता लागतो, कधी रस्त्यावरती चढ असतो तर कधी अगदी स्टीप असा उतार असतो. हा मार्गक्रमणा करताना तुम्हाला कधी ग्रीन सिग्नल लागतो त्यावेळेला तुम्ही जाऊ शकता, जेव्हा तुम्हाला रेड सिग्नल लागतो त्यावेळेला तुम्हाला थांबावं लागतं.
मग तुम्हाला कितीही जरी घाई असली तरीही तो रेड सिग्नल लागलाय म्हणून तुम्हाला थांबावंच लागतं. तुम्ही तो सिग्नल तोडू शकत नाही आणि तो तुम्ही तोडला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हालाच भोगावे लागतात. मग हे जसं आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे तसंच मित्रांनो आपलं जीवन म्हणजे सुद्धा एक प्रवासच आहे हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मग या प्रवासामध्ये आपल्याला भेटणाऱ्या व्यक्ती, आपल्याला मिळणाऱ्या वस्तू, आपल्या समोर येणारी परिस्थिती हे सगळं खरं तर या वैश्विक नियमांना आधारूनच येत असतं. कधी कधी आपल्याला थांबावं लागतं तर कधी कधी आपल्याला गतिमान होऊन मार्गक्रमणा करावी लागते. पण एकच सूत्र लक्षात ठेवायचंय ते म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला थांबायचं नाहीये. जसं रस्ता वरून मार्गक्रमण करताना आपल्याला माहिती की आपला स्टार्ट पॉइंट काय आणि आपला एंड पॉइंट काय, आपलं डेस्टिनेशन काय आहे. मग मार्गात येणाऱ्या गोष्टींना जसं ऍक्सेप्ट करत करत आपण पुढे जात असतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनाची सुद्धा एक प्रवास समजून आपण मार्गक्रमणा करायची. मग हे जर आपण तत्व अवलंबलं तर मग आपल्या जीवनात येणाऱ्या ज्या विविध समस्या आहेत जसं की नातेसंबंधांच्या समस्या, यामध्ये सुद्धा जर आपण हा दृष्टिकोन ठेवला की जे कोणी माझ्या आयुष्यात आहेत, माझे नाती संबंध किंवा माझ्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत ते सगळे माझे सहप्रवासी आहेत. हे अनंत कालासाठी माझ्यासोबत नसणार आहेत. मी जोपर्यंत या पृथ्वीवरती आहे तोपर्यंत हे सगळे या माझ्या मार्गक्रमणेमधले, माझ्या या जीवन प्रवासामधले माझे सहप्रवासी आहेत. हे जर आपण अंगी बाळगलं, मनात बिंबवलं तर मग या नात्यांकडे सुद्धा आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागू. तसंच अजून एक यामध्ये आपल्याला धडा मिळतो की रस्ता आहे, मार्गक्रमणा आहे म्हटल्यावरती चढ उतार हे येणारच. पण त्या चढ उतारांना आपण कसं तोंड देतोय, आपण कसं ऍक्सेप्ट करतोय, आपण पुढे जातोय का आपण आहे त्या ठिकाणी डिप्रेस होऊन थांबून राहतोय, हे महत्वाचं आहे. हा एक धडा ह्याच्यातून आपल्याला मिळतो. आणि अजून एक महत्वाचा धडा मिळतो बघा, जर तुम्हाला रेड सिग्नल लागला आणि तुम्हाला थांबावं लागलं तर तुम्ही कितीही चिडचिड केली, कितीही त्रागा केला तरीही काहीही फायदा नसतो. त्याचा नुकसान तुम्हालाच होतं. त्या पॅनिक मोमेंटमध्ये तुम्ही तुमचा आत्ताचा क्षण बिघडून टाकता. बघा, एक मध्ये खूप छान ॲडव्हर्टाईज टीव्हीवरती पाहिली होती. त्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलाय, सिग्नल लागलाय, तुम्हाला पुढे जाता येत नाही, तुम्ही एकाच ठिकाणी बराच वेळ थांबून राहिलाय. मग तुमचा वेळ तुम्ही कसा घालवणार? मग त्यावेळेला छानसं म्युझिक ऐका. मग स्पॉटिफाय म्हणा किंवा आणखीन कुठलं सबस्क्रिप्शन घ्या, त्याचं म्युझिक ऐका आणि एन्जॉय करा, तो वेळ एन्जॉय करा. त्याचप्रमाणे आपल्याला हा आपला प्रवास एन्जॉय करायचा आहे. थांबावं लागलं, आपल्या मार्गात अडथळे आले, रस्ता खराब आला, चढ लागला किंवा कुणाशी भांडण झालं, वाद झाला म्हणून आपण आपला रस्ता सोडून जायचं नाहीये. आपला फोकस आपल्या इच्छित स्थळावरती जर आपण ठेवला तरच आपण तिथं योग्य वेळेमध्ये पोचू शकू आणि योग्य मनस्थितीत पोचू शकू. अन्यथा काय होणार आहे, जर तुम्ही सतत या प्रवासामध्ये अडथळा का आला, मलाच का आला, मीच का, किंवा हे का बरं अडथळे आहेत, रस्ता का नाही आहे चांगला, सरकार का नाही रस्ता चांगला करत आहेत, किंवा लोक का नाही शिस्त पाळत आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर अडकला, त्याचीच चर्चा करत बसला, स्वतःला त्रास करून घेत बसला तर यांनी काय होणार आहे, फरक फक्त तुम्हाला पडणार आहे. परिस्थिती बदलणार नाहीये, व्यक्ती बदलणार नाहीयेत, पण त्या सगळ्याचा, त्या त्राग्याचा त्रास फक्त तुम्हाला होणार आहे. आणि त्यामुळे तुमची मनस्थिती बदलणार आहे, म्हणजेच बिघडणार आहे. आणि त्या बिघडलेल्या मनस्थितीचं रूपांतर कशात होणार आहे, तर परिस्थिती पण बिघडणार आहे. मग जर परिस्थिती तशीच असणार आहे, आपल्याला इच्छित स्थळी पोचणं आपलं काम आहे, तर मग आपण कसं पाहिजे, तर आपण ह्या सगळ्या गोष्टींना एन्जॉय करायचं आहे. सतत आपण असे उपाय शोधून काढायचे की मी काय अफर्मेशन करू, मी माझ्या स्वतःमध्ये काय परिवर्तन घडवून आणू, मी मला स्वतःला डे बाय डे कसं इम्प्रूव्ह करू की ज्या योगे या सगळ्या परिस्थितीमुळे मी विचलित होणार नाही. परिस्थितीमुळे माझी मनस्थिती जर विचलित झाली नाही तरच मी माझ्या इच्छित स्थळी आनंदाने
आणि योग्य वेळेत पोचू शकणार आहे, हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा ही प्रार्थना जर तुम्हालाही आवडली असेल तर याच्यातील काही वाक्य तुम्ही तुमच्यासाठी सिलेक्ट करून नक्की ती म्हणू शकता, किंवा याच धर्तीवरती तुमच्यासाठी तुमच्या शब्दामध्ये काही प्रार्थना लिहून घेऊन तुम्ही ती रोज म्हणू शकता. जसं इथं आपल्याला सांगितलंय या उदाहरणामध्ये की डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी त्या व्यावसायिकाला ही प्रार्थना म्हणायला सांगितली होती, श्रद्धापूर्वक म्हणायला सांगितली होती. आणि रोज जेवण झाल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपताना श्रद्धापूर्वक ही प्रार्थना म्हणायला सांगितली होती. तर या प्रार्थना किंवा हे अफर्मेशन्स हे सगळं काय आहे, तर ह्या स्वयंसूचना आहेत ज्या आपल्या अंतर्मनापर्यंत पोचतात. आणि अंतर्मनापर्यंत पोचल्या, आपण यशस्वी झालो त्यांना अंतर्मनामध्ये पोचवण्यापर्यंत, तर मग या सगळ्यांचा एक एकत्रित इफेक्ट जो तयार होतो, त्यामुळे खरं तर आपल्याला यश मिळतं. मग जीवनामध्ये, आपल्या जीवन प्रवासामध्ये कितीही अडथळे आले, काहीही रस्ता खराब लागला किंवा कुठलीही परिस्थिती आली, तरीही आपली मनस्थिती बिघडत नाही. आणि तेच आपलं सगळ्यात मोठं यश आहे. मनस्थिती चांगली ठेवणं हे जमायला लागलं की मग तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी म्हणजेच तुमच्या यशापर्यंत पोचणार, हे नक्की ध्यानात ठेवा. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याच्यातील काही जरी भाग तुम्हाला उपयोगी पडला तरी या व्हिडिओचं सार्थक झालं असं आपण समजूयात. तेव्हा सर्वांना मी शुभेच्छा देते. विजयी भव. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.